नमस्कार मित्रांनो. आजचं लेक्चर आपले सीन पॅसेज MSBT आहे. आपल्याला 6 सीन पॅसेजेस आहेत. काही विद्यार्थी आता इतके दिवस अभ्यास करतच नव्हते, त्यांनी आता अभ्यास सुरू केलाय, काय हरकत नाही. नेव्हर गिव्ह अप. ओके. आता या पुढच्या 5 दिवसात सुद्धा तुम्ही अभ्यास करून अतिशय छान मार्क्स मिळवू शकतात. या 6 पॅसेजचे आपल्याला बरेच क्वेश्चन्स आहेत, पण काही क्वेश्चन हे मल्टिपल टाइम येतात, काही येऊ शकतात. असे IMP क्वेश्चन्स मी काढलेत. ते 3 पॅसेजवर आहे. हा पहिला आपला इंटेलिजंट क्वोशंट हा पहिला आपला से नो टू प्लास्टिकचा आहे. तुम्हाला आता हे दिसत नसेल व्हाईट बॅकग्राऊंड, तर ही फाईल मी आपल्या ॲपवर टाकेल. त्यात तुम्ही पाहू शकता इंग्लिश IMP. याच्यात 3 पॅसेज आहे बरं का फक्त. मी परत सांगतोय 3च पॅसेज आहे. 3 पॅसेज बाकी अरुणिमा सिन्हा असे पॅसेज आहे. याच्यात आपण बघूया या क्वेश्चनचे आन्सर आपण कसे टॅकल करू शकतो. आणि हेच क्वेश्चन एक्झामला येतील असं मी सांगत नाही, पण यात येण्याची शक्यता भरपूर आहे. आणि या व्यतिरिक्तही तुम्हाला दुसरे क्वेश्चन, या पॅसेजचे दुसरे क्वेश्चनही तुम्ही करायला हवेत, पण अगोदर हे करा आणि त्यानंतर ह्या पॅसेजचे इतर क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. एकदा लिहून काढा. लिहिल्याशिवाय तुमच्या लक्षात राहणार नाही. नुसतं व्हिडिओ पाहून लक्षात राहणार नाही. याची प्रॅक्टिस करा. मॅथचे व्हिडिओ पाहतात, नाही लक्षात राहणार बाबा. तू पहा, नंतर प्रॅक्टिस कर त्याचे, तेव्हाच ते लक्षात राहील. तेव्हाच तू चांगला त्याच्यात स्कोर करू शकशील. ठीक आहे. आणि हे जे पॅसेज आहे, हे पॅसेज कोणतरी विचारलं मला किती मार्कला येतात, बाबा क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड या पॅसेजवरच आहे. इंग्लिशचा क्वेश्चन फर्स्ट हा 10 मार्क्सला आहे आणि क्वेश्चन 2 हा 12 मार्क्सला आहे. तर 10 प्लस 12 हे आपल्या 24 मार्क्स. 24 मार्क्स फक्त ह्या पॅसेजवर आहे. ठीक आहे. या 6 पॅसेजवर आहे. करून टाकायचे तेच याच्यात काय वेगळा तुला काही विचार करायचा नाही. स्पीच रायटिंग वगैरे तुला फक्त लिहून पाठांतर करायचंय. ठीक आहे. बघूया आपण. तर मित्रांनो, पहिला पॅसेज आहे तो जो आपल्याला आहे, से नो टू प्लास्टिक बॅग्स, त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आहे आणि त्याचे आन्सर आहे आपण पाहून घेऊ. बघा एकदम छान छान आहे. प्लास्टिक काय आपण रोज पाहत नाही का, प्लास्टिक असं काय करतं, कचराच करतं. इन्व्हायरमेंटल हजार्ड येते. हजार्ड म्हणजे काय इथं आहेच पुढे. इन्व्हायरमेंटल हजार्ड म्हणजे काय, धोका. पुढच्या क्वेश्चन मध्ये तर पहिला क्वेश्चन काय बघा, मेजर्स टू बी टेकन टू अवॉइड द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स. अशा कोणत्या उपाययोजना, मेजर्स म्हणजे काय, अशा कोणत्या उपाययोजना आहेत जे आपण प्लास्टिक बॅगचा यूज हा अवॉइड करू शकतो. तर बघा, हे लिहायचंय तुम्हाला आणि लगेच मार्क पक्के करायचे. अरे हे काय इंग्लिशमध्येच, ठीक आहे. वर्ड लिहून देतो मी तुम्हाला. यूज अ क्लोथ्स बॅग, बरोबर का, इन्स्टेड ऑफ प्लास्टिक वन. प्लास्टिक पिशव्यांच्या जागी कसल्या पिशव्या वापरा, कापडी पिशव्या. फक्त मराठीत विचार तू केलाय ना, जमतंय बाळा तुला. मराठीत विचार केला त्यालाच इंग्लिश मध्ये लिहायचंय. याला लिहून लिहून प्रॅक्टिस करून घे. ओके. मग क्लोथ बॅग इन्स्टेड ऑफ प्लास्टिक वन. सेकंड वन काय, एनकरेज पीपल टू यूज न्यूजपेपर बॅग्स. न्यूजपेपर कागदाच्या बनलेल्या, प्लास्टिकपेक्षा त्या चांगल्याच असतात. ऑर इको फ्रेंडली, पर्यावरणपूरक. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, पर्याय. अल्टरनेटिव्ह बरं का इथं, अल्टरनेटिव्ह. हा, हे पहिलं. हा सेकंड. हा थर्ड मेजर काय, टेक इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी टू अवॉइड प्लास्टिक इन अ डेली लाईफ. आपली प्रत्येकाची वैयक्तिक, इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, वैयक्तिक जबाबदारी आहे की प्लास्टिकचा यूज काय करायला हवा, आपण अवॉइड करायला हवा, सोडून द्यायला हवा. पुढचं 4 नंबरचा पॉइंट, रेज अवेअरनेस, जागरूकता वाढवा बाबा. कशा बाबतीत, बॅन प्लास्टिक मटेरियल. प्लास्टिक मटेरियल हे प्लास्टिक पासून बनलेल्या वस्तूंची बॅन करायला हवा, अशा प्रकारची जागरूकता करा. कशासाठी, टू कीप द इन्व्हायरमेंट क्लीन. सोपं आहे, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी. असा पहिला क्वेश्चन. त्याच पॅसेजचा दुसरा क्वेश्चन आहे, तो काय बघूया. हाऊ प्लास्टिक इज इन्व्हायरमेंटल हजार्ड. हजार्ड मीन्स धोका. प्लास्टिक पर्यावरणाला धोका आहे का, आता हो आहेच ना बाबा. कसं काय मित्रांनो, आपल्याकडे लाकूड असतं, फर्निचर आहे, किंवा कापूस आहे, थर्माकॉल आहे, ह्या गोष्टी ना बायोडिग्रेडेबल आहे. या बायोडिग्रेडेबल होऊन जातात. बायोडिग्रेडेबल म्हणजेच विघटन होतं त्याचं. तुम्ही तुमच्याकडे कपडे असतील, कपडे जमिनीत टाकून दे, 1-2 वर्षांनी त्यांचा भुगा होऊन जाईल, पण प्लास्टिक होत नाही ना. तोच शब्द हा आहे. ठीक आहे. मग प्लास्टिक काय आहे धोका, तर ही लाईन तेच सांगते बघा. प्लास्टिक इज इन्व्हायरमेंटल हजार्ड बिकॉज इट इज अ नॉन बायोडिग्रेडेबल. नॉन म्हणजे ते जैविक विघटन होऊ शकत नाही. का होत नाही, त्याचं रिझन पुढे आहे. आणि बघा पुढं तर एकदम सोपं आहे, रिमेन्स इन द इन्व्हायरमेंट फॉर मेनी इयर. खरंय, प्लास्टिक किती वर्ष बाबा, तो एक डायलॉग होता ना मुळशी पॅटर्नचा, या जगात फक्त प्लास्टिक टिकतं, ही ओळ तेच सांगते. ठीक आहे.
पुढचा, इट इज अ मेड ऑफ सिंथेटिक केमिकल मटेरियल. आता प्लास्टिक कशापासून बनतं आपल्याला माहिती आहे, आपण पीव्हीसी नेहमी म्हणतो, पॉलिव्हिनाइल क्लोराईड वगैरे, तेच शब्द इथं. हे प्लास्टिकचे मटेरियल आहे, पॉलिइथिलीन, पॉलिव्हिनाइल अँड पॉलिस्टिरीन विच आर रेजिस्टन्स टू डिकम्पोजिशन. हे जे वर्ड आहे त्याचं जे मिनिंग आहे डिकम्पोजिशन. ॲज अ रिझल्ट, याचा परिणाम काय झाला, प्लास्टिक वेस्ट अक्युमुलेट्स, तो जमा होतो प्लास्टिक वेस्ट, आणि भरपूर काय करतो, पोल्यूट करतो, प्रदूषण करतो. कशाला, ऑफकोर्स सर्व्हिस कडे करतो ना, एअर पोल्युशन, सँड पोल्युशन, वॉटर पोल्युशन, तेच लिहिलं बघा, वॉटर, लँड पोल्युशन. आणखी काय करतो, इकोसिस्टीम, आपली जी पर्यावरण व्यवस्था आहे या सर्वांना तो काय करतो, हार्म करतो, म्हणजे धोका देतो. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ गोवा, हा क्वेश्चन इतका इझी बाबा. गोवा, उटी हे दोन शहर आहे बरं का. हा, नाही तर बस काहीतरी वेगळं. गोवा आपल्याला माहितीच आहे, उटी. गोवा, उटी फ्री देमसेल्फ फ्रॉम द प्लास्टिक बॅग्स. गोवा आणि उटीने स्वतःला, त्या दोन शहरांनी प्लास्टिक मुक्त कसे केले, काहीतरी अभियान चालवलं होतं त्यांनी. काय चालवलं होतं बघा, इन गोवा आणि उटी पीपल स्टॉप, लोकांनीच बंद करून दिलं बाबा, काय, युझिंग प्लास्टिक बॅग्स अँड स्टार्टेड, त्यांनी प्लास्टिक बॅग बंद केले आणि स्टायलिश न्यूजपेपरच्या बॅग वापरायला सुरुवात केली ऑटोमॅटिक. गोवा आणि उटी काय झालं, प्लास्टिक फ्री झालं. आणि कशासारख्या होत्या त्या, हे लिहायचं नक्की, लाईक अ टी अँड चॉकलेट्स. कशासाठी, त्या प्लास्टिक बॅग कॅरी करायला, आपण चॉकलेट, चहा घ्यायला प्लास्टिक पिशवी घ्यायला जातो, तो उटी आणि गोवामध्ये काय करण्यात आलं, न्यूजपेपरच्या बॅग त्यांनी कॅरी केल्या आणि आपोआप ते गोवा प्लास्टिक मुक्त झालं. पुढचं, धिस इन्व्हायरमेंटली फ्रेंडली हॅबिट हेल्प देम टू अवॉइड द यूज ऑफ प्लास्टिक इन अ डेली लाईफ. हे जे सेंटेन्स आहे ना, हे रिझन आहे आणि त्याचा कॉज आहे. ठीक आहे. नेक्स्ट, हाऊ प्लास्टिक हॅज स्पॉइल्ड द लँड. स्पॉइल्ड म्हणजे काय, खराब करणे. ठीक आहे, आपण कागदावर करतो ना, खाडाखोड करतो, खराब करतो, तसं. तर केलं का, खरंच केलं ना बाबा, तेच ते रिझन आहे. प्लास्टिक हॅज स्पॉइल्ड द लँड बाय क्लॉगिंग ड्रेन, गटर तुंबणे, ते त्याच्यामुळेच होतं. लिटरिंग म्हणजे काय, कचरा कशावर केला, स्ट्रीटवर. आणि पेवमेंट्स म्हणजे काय, फुटपाथ. बघा, शब्दांचे अर्थ कळून गेले तर लक्षात राहायला सोपं आहे. लिटरिंग ऑन अ स्ट्रीट अँड पेवमेंट म्हणजे फुटपाथ. अँड पोल्युटिंग द इन्व्हायरमेंट. ओके, ते पहिलं सेंटेन्स झालं. दुसरं काय बघा, डिस्कार्डेड प्लास्टिक पॅकेट्स, फेकलेले, डिस्कार्डेड म्हणजे काय, फेकलेले प्लास्टिक पॅकेट्स, बॉटल्स, पॅकेजिंग मटेरियल आर सीन एव्हरीवेअर मेकिंग द सराउंडिंग डर्टी अँड अनहायजिनिक. हायजिनिक म्हणजे काय, स्वच्छ. अनहायजिनिक म्हणजे काय, दुर्गंध. तर दुर्गंधयुक्त किंवा खराब असं कशाने केलं बाबा, प्लास्टिकने. प्लास्टिकवरचा जो आपला युनिट आहे. ओके. टाईप ऑफ प्लास्टिक मटेरियल, इतका सोपा क्वेश्चन आहे, 2 मार्कला 2 एक वेळा येऊन गेलेला आहे. तर काय बा, असं आपण तर नेहमीच बघतो रस्त्यावर, काय आता चिप्सचे पॅकेट राहतात, बिस्किटचे पॅकेट राहतात, विमलच्या पुड्या राहतात. ठीक आहे, तर तसंच इथं पण आहे. आपण पाहूया, तर काय, ऑन स्ट्रीट वी कॉमनली फाइंड प्लास्टिक पॅकेट्स, बॉटल, बघा प्लास्टिकचं राहतं का नाही, यूज पॅकेजिंग अँड न्यूमरस म्हणजे भरपूर, फूड कोटेड पॅकेट्स, हेच तर यूज करतो बाबा आजकाल आपण. ठीक आहे. फ्रॉम द सराउंडिंग इटरीज म्हणजे जे खाण्यायोग्य खाण्याच्या वस्तू राहतात, त्या पॅकेट केलेल्या गोष्टी प्लास्टिकमध्ये राहतात. तर ह्या गोष्टी आपल्याला प्लास्टिकच्या येतात आणि ते आपल्या दृष्टीने काय बाबा, पोल्युशन करतंय. हे आपल्याला याचं आन्सर योग्य लिहायचंय. आता अरुणिमा सिन्हा यांच्या पॅसेजवरचे क्वेश्चन्स पाहूया. 4-5 क्वेश्चन मी काढलेत IMP, मला वाटतात तसे, पण पॅसेज भला मोठा आहे अरुणिमा सिन्हांचा, आणि त्याच्यावर तुम्ही इतर क्वेश्चनही बघा. आधी याला पाठ करून घ्या, पण आज काय नाही, हार्डली 2 तास लागतील सर्व पाठांतर करायला. ठीक आहे. हा, तर बघा, अरुणिमा सिन्हांचा गोष्ट सर्वांना माहिती असेल. त्या व्हॉलीबॉल प्लेअर होत्या आणि त्या एकदा ट्रेनने जात असताना त्यांचा ट्रेनमधनं दरोडेखोर आले. त्यांनी त्यांची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विरोध करताना त्या ट्रेनमधून खाली पडल्या आणि ट्रॅकवर पडल्यावर दुसऱ्या ट्रॅककडनं येणाऱ्या ट्रेनने त्यांचे पाय कापले गेले. दुर्दैव झालं. आणि त्यानंतर त्या नॅशनल लेवलच्या खेळाडू असल्या कारणाने पोलीस इन्क्वायरी झाली. तर पोलीस इन्क्वायरीवर त्यांच्यावरच उलट डाऊट घेण्यात आला. त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला, असं तसं झालं. पण सर्व गोष्टीतनं त्या सही सलामत बाहेर पडल्या आणि त्यांनी ठरवलं की आपल्या आयुष्यात आपण काहीतरी ध्येय गाठायला हवं. म्हणून त्या माउंट एव्हरेस्टवर चढाई करायला गेल्यात आणि तिथं गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की माझा हा पुनर्जन्म झालाय. ठीक आहे. तिथून आल्यानंतर त्यांनी एक विकलांग लोक म्हणजेच
हँडिकॅप लोकांसाठी एक स्पोर्ट अकॅडमी सुरू केली आणि त्याबद्दलचा पॅसेज आहे. हे तुम्हाला समजून गेलं असेल माझी कॉमेंट्री, ते क्वेश्चन फटाफट समजून जातील. डिस्क्राईब द ॲक्सिडेंट ऑफ अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा यांचा ॲक्सिडेंट कशा प्रकारे झाला बाबा, इतक्यात मी एवढंच सांगितलं बघा. अरुणिमा सिन्हा काय नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेअर होत्या. दे शी वे ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन. जेव्हा काय आले लुटारू आले, अटॅक केलं त्यांच्यावर आणि काय केलं, स्नॅच केलं. स्नॅच हर बिलॉंगिंग म्हणजे त्यांचा जो सामान होता तो त्यांनी खेचण्याचा प्रयत्न केला. त्या वेन शी रेजिस्टेड, त्यांनी अपोज केला. तेव्हा शी वॉज पुश आउट, त्यांना काय केलं, त्या ट्रेन दरोडेखोरांनी रॉबर्सने त्यांना ट्रेनच्या बाहेर ढकलून दिलं. अँड फेल ऑन द अनदर ट्रॅक, दुसऱ्या ट्रॅकवर पडल्या. अ ट्रेन पासिंग ऑन, त्या दुसऱ्या ट्रॅकवर पडल्यावर तिकडनं जाणाऱ्या ट्रेनने क्रश हर लेग. हा थोडीशी सॅड स्टोरी आहे, पण आपल्यासाठी ती एक मार्क्स मिळवून देणारी आहे. ठीक आहे. लिडिंग टू इट्स अम्प्युटेशन. आता अम्प्युटेशन हा शब्द महत्वाचा आहे. अम्प्युटेशन म्हणजे शरीरातला एखादा अवयव काढून टाकणे. ठीक आहे. अम्प्युटेशन, त्याला एक वर्ड पण आहे, अम्प्युटी अम्प्युटी. ठीक आहे. आणि लास्ट लाईन या ऍक्सिडेंटशी संदर्भात नाही, पण त्याचा वर्ण त्यांच्या आयुष्यात काय घडलं तर ते डिस्पाइट दिस स्ट्रॅटेजी, म्हणजे हे घडून सुद्धा शी शोज ग्रेट करेज, खूप त्यांनी धैर्य दाखवलं. डिटर्मिनेशन म्हणजे ध्येय, इच्छाशक्ती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट द क्वालिटीज ऑफ अरुणिमा सिन्हा. हा क्वेश्चन पूर्णपणे तुमच्या प्रत्येकावर डिपेंड आहे की बाबा या क्वेश्चनला कसं हँडल करायचं. अरुणिमा सिन्हांच्या अशा कोणत्या क्वालिटी आहे ज्या तुमच्या हृदयाला भिडतात, टच होतात. तर या क्वालिटी मला वाटलं बाबा मी केल्या. आता तुम्ही पण या क्वालिटी लिहू शकता. यांचं 2 मार्कला आलं तर फक्त या क्वालिटी लिहायच्या, 4 मार्कला तर शक्यता कमी, पण आलंच तर याचं थोडंसं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता. आत्ताच दिलं त्या क्वेश्चन मधलं ज्याचा रेफरन्स येतो. तर पहिली क्वालिटी काय त्यांच्यातली, करेज अँड डिटर्मिनेशन, धैर्य, ध्येय, इच्छा. दुसरी काय, स्ट्रॉंग विल पॉवर. आपण म्हणतो ना याची विल पॉवर फार स्ट्रॉंग आहे, काही झालं तरी झुकेगा नाही साला, असं म्हणतो ना, तसं स्ट्रॉंग विल पॉवर. सेल्फ कॉन्फिडन्स, थर्ड वन इज सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. फोर्थ वन इज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, जो आपल्याकडे असायला जावा, जो तुमच्याकडे आता येऊन गेला आपले व्हिडिओ पाहून. ठीक आहे. अँड पाचवं, नेव्हर गिव्ह अप, कधीच न सोडायचं, कधीच हार पत्करायची नाही, याचा अर्थ असतो नेव्हर गिव्ह अप. तुम्ही पण आता गिव्ह अप करू नका. पुढच्या 4 दिवसात धमाका करा आणि इंग्लिशमध्ये चांगले मार्क मिळवा. बरं, हे गुण कुणाचे, हे सर्व गुण आहेत अरुणिमा सिन्हांचे. छान छान आहे, मस्त पाठ करून घ्यायचा आणि मार्क मिळवून टाकायचे. पुढचा क्वेश्चन, गिव्ह द नेम ऑफ अ स्पोर्ट अकॅडमी. 2 वेळा क्वेश्चन येऊन गेला मागच्या 6 वर्षात. तो म्हणजे काय, ते अरुणिमा सिन्हा यांनी कोणती स्पोर्ट अकॅडमी सुरू केली होती बाबा, त्याचं नाव लिहायचं. एकदम छान आहे. आपल्याला सर्वांना माहिती, भगतसिंग वगैरे आपण ऐकलेले आपले क्रांतिकारी आहेत. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बस तेच नाव आहे बघा, शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी. मी तुम्हाला एवढंच बोललो, विकलांग म्हणजे काय, ते हँडिकॅप लोक. आणि याचा मोटो काय होता, मोटो म्हणजे त्यांचं काय पर्पज काय होतं, विजन काय होतं, तर तो असतो मोटो. तो मोटो काय होता, टू प्रोव्हाइड द व्हेरी बेस्ट स्पोर्ट्स फॅसिलिटी टू हँडिकॅप चिल्ड्रन इन पुअर फॅमिली. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. स्पोर्ट फॅसिलिटी कोणाला द्यायचं, त्यांना अपंग मुलांना द्यायचंय, माणसांना नाही मुलांना. कशातल्या, त्यातल्या त्यात पुअर फॅमिली. हे शब्द जे मी अंडरलाईन केले हे व्यवस्थित लिहायचे आणि 2 मार्क मिळवून घ्यायचे. पुढचा क्वेश्चन, नेम द अवॉर्ड्स वन बाय अरुणिमा सिन्हा. एकदम छान. अरुणिमा सिन्हा यांना कोणते अवॉर्ड मिळाले, 2 अवॉर्ड मिळाले. एक पहिला सर्वांनी ऐकलेलाच आहे, तो म्हणजे पद्मश्री. स्पेलिंग नीट लिहायचं. पद्मश्री अवॉर्ड कधी मिळाला, 2015ला. आणि दुसरा तेनजिंग नॉर्गे नॅशनल ऍडव्हेंचर अवॉर्ड. हा नॅशनल ऍडव्हेंचर कशासाठी देण्यात आला, तर जेव्हा ते माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून आल्या त्यानंतर त्यांना अवॉर्ड देण्यात आला. ओके. आणि त्यांना आणखी वेगवेगळे स्टेट लेवलचे, युपी राज्य आहे तिथल्या, त्यांनी अखिलेश यादव तेव्हा मुख्यमंत्री होते तिथले, तर त्यांना बरेच अवॉर्ड दिले, पण आपल्यासाठी 2 महत्वाचे. ठीक आहे. पुढचं, एक्सप्लेन. हा क्वेश्चन 4 मार्कला आहे. छान. एक्सप्लेन द स्टेटमेंट, आय वॉज रिबॉर्न ऍट द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. असं कोणी म्हटलं, अरुणिमा सिन्हाजी यांनी काय म्हटलं की माझा पुनर्जन्म झाला. रिबॉर्न म्हणजे काय, माझा पुनर्जन्म. आपण म्हणतो ना, ही गाडी कटला हो गेली, वाचलो बाबा, तसा प्रकारे. तर रिबॉर्न ऍट द समिट. समिट म्हणजे काय, शिखर. कसलं शिखर, ऑफकोर्स माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करायला त्या गेल्या होत्या. माउंट एव्हरेस्टच्या समिटवर त्यांना काय वाटलं की माझा पुनर्जन्म झाला. एक्सप्लेन द स्टेटमेंट. असं का वाटलं त्यांना, साहजिक आहे असं का वाटलं, कारण की त्या हँडिकॅप होत्या.
आणि माउंट एव्हरेस्ट जगातलं सर्वात मोठं शिखर, एवढ्या उंच ठिकाणी त्या गेल्या आणि तिथं गेल्यानंतर त्यांना थोडं ऑक्सिजन कमी पडल्याने थोडं आरोग्याला पण प्रॉब्लेम झाले आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांचा जो जो सोबत शेर्पा होता त्याने त्यांची मदत केली, म्हणून त्यांना असं वाटलं की तिथं रिबॉर्न झालाय आणि तेच आपला आन्सर आहे बघा. अरुणिमा सेन, याचे दोन आन्सर बनतात, मला जे योग्य वाटतं ते मी आन्सर देतोय, तुमचा आन्सर तुम्ही स्वतः पण बनवू शकता. अरुणिमा सिन्हा सेड बिकॉज रिचिंग द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट वॉज लाईक गेटिंग अ न्यू लाईफ. बरोबर आहे ना, एवढ्या वर गेल्यावर त्यांना नवीन लाईफच मिळाली, म्हणून तर त्या तसं बोलल्या. आफ्टर हर ट्रॅजिक इन्सिडेंट, तुम्हाला वाटलं काहीतरी भरून द्यावं तर तुम्ही ट्रॅजिक इन्सिडेंटच्या आधी परत त्या दोन लाईन मध्ये तो ट्रेनचा इन्सिडेंट लिहू शकता. शी हॅड लॉस्ट वन लेग येट शी अचीव, बघा एक पाय गेला तरी सुद्धा त्यांनी वरचं ते शिखर फते केलं. द इम्पॉसिबल थ्रू करेज, डिटर्मिनेशन अँड विल पॉवर. ओके, हे जे अशक्य गोष्टी होत्या त्या ह्या तीन गोष्टींमुळे त्यांनी काय केलं, त्या अचीव केल्या. क्लाइम्बिंग द एव्हरेस्ट मेड हर फील ॲज शी हॅड अ कॉन्कर्ड डेथ. कॉन्कर्ड डेथ, डेथ म्हणजे मृत्यू, कॉन्कर्ड म्हणजे काय, विजय मिळवणे. तर मृत्यूवर त्यांनी विजय मिळवला असं त्यांना वाटलं आणि स्टार्टेड अ लाईफ अन्यू. अन्यू हा एकत्र वर्ड आहे, अन्यू म्हणजे काय, आरंभ. ओके, तर नवीन गोष्टींचा काय केला बाबा, त्या नवीन लाईफ चा आरंभ केला असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी वरील स्टेटमेंट हे यूज केलंय. तर मित्रांनो, आजचं लेक्चर झालंय, 2 पॅसेज वरचे क्वेश्चन मी केले. व्हिडिओ जरा लेंदी होऊन गेलाय, ठीक आहे. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा ही विनंती. थँक्यू.